बगळा आणि मासे. एका गावाजवळ एक सुंदर तळं होतं. त्या तळ्यात खूप सारे मासे आनंदाने राहत होते. तळ्याच्या काठावर एक म्हातारा बगळा राहत होता. तो खूपच चलाख होता, पण आता तो मासे पकडू शकत नव्हता. एक दिवस बगळ्याने एक युक्ती केली. तो तळ्याच्या काठावर उभा राहून रडू लागला. माशांनी विचारलं, "बगळा काका, तुम्ही का रडताय?" बगळा म्हणाला, "हे तळं लवकरच कोरडं पडणार आहे. सगळे मासे मरून जातील. मला तुमची खूप काळजी वाटते." हे ऐकून मासे घाबरले. "मग आम्ही काय करू?" त्यांनी विचारलं. बगळा म्हणाला, "जवळच एक मोठं खोल तळं आहे. मी तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतो." मासे भोळे होते. त्यांनी बगळ्यावर विश्वास ठेवला. बगळा एक एक मासा चोचीत धरून नेऊ लागला. पण तो त्यांना दुसऱ्या तळ्यात न नेता एका दगडावर नेऊन खाऊ लागला. काही दिवसांनी एक खेकडा बगळ्याबरोबर जायला तयार झाला. वाटेत त्याने खाली माशांच्या हाडांचा ढीग पाहिला. त्याला सगळं कळलं. खेकड्याने बगळ्याची मान घट्ट पकडली आणि त्याचा शेवट केला. त्यामुळे तळ्यातले उरलेले मासे वाचले. बोध: खोट्या बोलणाऱ्यावर आणि स्वार्थी माणसावर विश्वास ठेवू नये. बुद्धी आणि सावधपणा आपल्याला वाचवतो.